नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण ऑर्डिनन्स फॅक्टरी पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। प्रकल्प अभियंता या पदासाठी ही भरती होत आहे। 13 जागा या पदाच्या भरल्या जात आहे आणि या पदासाठी महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणती परीक्षा नाही, कोणतंही फिजिकल नाही, थेट मुलाखत घेऊन तुमची निवड या पदासाठी होणार आहे। त्यामुळे या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये या पदासाठी पात्रता काय आहे, वेतन किती असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, अशी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता, आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑर्डिनन्स फॅक्टरी पुणे यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो। भारत सरकार रक्षा मंत्रालय अंतर्गत येत असलेलं ऑर्डिनन्स फॅक्टरी हे विभाग, यामध्ये ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनियर या पदाची रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये या पदाच्या 13 जागा भरल्या जात आहेत। तर या ठिकाणी बघू शकता, मेकॅनिकलसाठी 7 जागा आहेत, केमिकलसाठी 6 जागा, अशा टोटल 13 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहे। ऑर्डिनन्स फॅक्टरी पुणे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये तुमची या ठिकाणी निवड या पदासाठी या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्रामध्येच नोकरी करण्याची संधी या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एक उत्कृष्ट वेतन सुद्धा प्रत्येक वर्षी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। पहिल्या वर्षी 36,000, दुसऱ्या वर्षी 37,080, तिसऱ्या वर्षी 38,192, तर चौथ्या वर्षी 39,338, अशा प्रकारचं एक उत्कृष्ट वेतन प्रत्येक वर्षी या ठिकाणी तुम्हाला वाढ करून दिल्या जाणार आहे। त्याचसोबत तुमचं अलाउन्सेस आणि इतर बेनिफिट सुद्धा शासकीय नियमानुसार तुम्हाला दिल्या जाणार आहे। सुपरवायझर लेवलचं पद आहे मित्रांनो, तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। यामध्ये कॅटेगरी वाईज सुद्धा वॅकन्सी दिलेली आहे। जाहिरातीमधून तुम्ही कॅटेगरी वाईज वॅकन्सी बाबत माहिती या ठिकाणी घेऊन त्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। यानंतर या पदासाठी कशा प्रकारची पात्रता लागणार आहे, वयाची अट काय लागणार आहे, परीक्षा फी लागणार आहे की नाही, अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, अर्ज तुम्हाला कुठे मिळणार आहे आणि अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे, याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर बघा मित्रांनो, ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनियर या पदासाठी ही पदभरती आहे। या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता तुमचं बीई झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल किंवा मेकॅनिकलमध्ये तुमचा डिप्लोमा या ठिकाणी झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्याचसोबत मिनिमम 1 वर्षाचं ट्रेनिंग पिरियड अप्रेंटिसशिपचं मेकॅनिकलमध्ये झालेलं असेल किंवा या ठिकाणी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग, मिलिटरीज, अम्युनिशन, एक्सप्लोजिव्हचा तुमच्याकडे या ठिकाणी प्रोजेक्ट ग्रॅज्युएटचा या ठिकाणी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता, अनुभव पात्रता तुमच्याकडे असल्यास या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता। त्यानंतर या पदासाठी निवड प्रक्रिया कशा प्रकारची या ठिकाणी होणार आहे, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थेट मुलाखतीद्वारे तुमची निवड या पदासाठी होणार आहे। दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तुमचं कट ऑफ लिस्ट मेरिट लिस्टनुसार लावून तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी होणार आहे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून। तर अशा प्रकारे निवड प्रक्रियेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जो काही शिक्षण पात्रतेनुसार दिलेल्या अर्जानुसार तुमच्या या ठिकाणी कट ऑफ असेल, त्यानुसार कट ऑफ लिस्ट लावून इंटरव्ह्यू करता या ठिकाणी कॉल लेटर पाठवून तुम्हाला मुलाखतीच्या माध्यमातून तुमची निवड या ठिकाणी घेतल्या जाणार आहे, अशी माहिती निवड प्रक्रियेबाबत या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याकरता कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी होणार नाही, थेट मुलाखत घेऊन तुमची निवड या पदासाठी होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, वयाची अट इथे देण्यात आलेली आहे। मॅक्सिमम वयाची अट जनरल कॅटेगरीसाठी 30 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर कॅटेगरीमध्ये 5 वर्षाचं एज रिलॅक्शन SC ST करता, तर 3 वर्षाचं एज रिलॅक्शन OBC कॅटेगरीकरिता या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारची वयाची अट या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे लागणार आहे। त्यानंतर अप्लिकेशन फी सर्व कॅटेगरीतील उमेदवारांकरता नील करण्यात आलेलं आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारची अप्लिकेशन फी तुम्हाला या पदासाठी अर्ज करण्याकरता भरावी लागणार नाही। फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे, तो अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे, त्यासाठी अर्जाचा नमुना कुठे मिळेल, अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता। अर्ज सादर करण्याकरता जो काही तुम्ही या ठिकाणी लिफाफा वापरणार आहे, त्या लिफाफ्यावर तुम्हाला ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनियर या पदाचे नाव ठळक अक्षरामध्ये लिहून तो अर्ज तुम्हाला पाठवायचा। तर या ठिकाणी बघू शकता, अर्ज पाठवण्याकरता या विभागाचा
ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे. तर या दिलेल्या विभागाच्या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज तो पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर जनरल कंडिशन म्हणजेच जे काही सर्वसाधारण सूचना या पदाबाबत उमेदवारांकरता असणार आहे त्याची माहिती या जाहिरातीमध्ये सूचनेबाबत इथे देण्यात आलेली आहे. तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा. संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी देणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून या पदभरतीची जाहिरात मिळण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर या ठिकाणी बघा शेवट मित्रांनो, अर्जाचा नमुना या जाहिरातीसोबतच या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. तर तो अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे त्याची मी माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न इथे करणार आहे. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला या बॉक्समध्ये तुमचा जो काही अलीकडे काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो आहे तो इथे चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज सादर करत आहात त्या पदाचे नाव, त्यानंतर 10वीच्या गुणपत्रिकेनुसार तुमचं संपूर्ण नाव इथे भरून घ्यायचं आहे. तुमचं जेंडर कोणतं आहे, त्यानंतर इथे तुमच्या वडिलांची नाव संपूर्णपणे इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे इथे माहिती भरून घ्यायची आहे. तुमचं वय काय झालेलं आहे ते इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं नॅशनॅलिटी काय आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात त्या कॅटेगरीचे नाव लिहून घ्यायचे. तुम्ही अपंग आहात का ते इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी पिनकोड सहित लिहून घ्यायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क्स म्हणून इथे तुमचे आयडेंटिफाय जे आहे ते इथे माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं जे काही शिक्षण पात्रता या ठिकाणी झालेलं असेल त्या शिक्षण पात्रतेबाबत माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अनुभव या ठिकाणी कशा पद्धतीचा आहे त्या अनुभवाबाबत या ठिकाणी माहिती लिहून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी त्या अर्जासोबत जोडणार आहात त्या अर्जाच्या त्या बॉक्समध्ये या ठिकाणी डॉक्युमेंटच्या समोर तुम्हाला या ठिकाणी येसमध्ये खूण करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे या ठिकाणी डिक्लेरेशन लिहून तुमचं या ठिकाणी सिग्नेचर या अर्जामध्ये या ठिकाणी करून घ्यायचे आहे. आणि अर्जासोबत तुमचं जे काही शिक्षण झालेलं असेल तर त्या शिक्षणाच्या प्रमाणपत्राच्या प्रती साक्षांकित केलेल्या या ठिकाणी जोडून तो दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे यांच्या मार्फत या पदभरतीची जाहिरात 13 जागेसाठी प्रकल्प अभियंता या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्या पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.